नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल। तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते। तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की सायूच्या पप्पांचा होता बर्थडे, म्हणून रात्रीच आम्ही केक वगैरे कट केला, पण जे पण बनवायचं होतं ते मला आजच्या दिवशी करायचं होतं। तर म्हणून आज असा प्लॅन होता की पनीरची भाजी वगैरे बनवूया म्हटलं, कारण कसं असते आपला वाढदिवस असला आणि आपल्यासाठी कोणी काही असं स्वतःच्या हाताने बनवलं किंवा फक्त केक जरी आणला ना तरी आपल्याला खूप जास्त स्पेशल फील होतं। म्हणून मला असंच काहीतरी करायचं होतं। म्हणजे सायंकाळचा तर प्लॅन होताच बाहेर वगैरे जेवायला जाऊया म्हटलं कुठेतरी, पण कसं सकाळी आपण आपल्या हाताने छान असं ताट रेडी करून दिलेलं ते पण फिलिंग खूप जास्त वेगळी असते। तर असंच माझं आज होतं की असं काहीतरी आपण छानपैकी करूया, म्हणून इकडे पनीरची भाजी बनवायचा बेत होता। सोबतच ना मी रात्रीच चणे वगैरे भिजत घातली होती, म्हटलं त्याची उसळ वगैरे करूया आणि स्वीटमध्ये पण असं काहीतरी बनवूया। तर सायूसाठी पण पनीरचीच भाजी बनवायची होती, फक्त तिला मी लाल तिखट म्हणजे एवढं काही घालत नाही मसाले वगैरे, फक्त हळद मीठ आपला आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर असं तिच्यासाठी बनवते। पण अजून ती झोपलेली होती, तर म्हटलं चला तोपर्यंत आपला स्वयंपाक करून घेऊया। ती उठली की मग तिचं रुटीन सुरूच होऊन जाते, आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे। तर दिवसाची सुरुवात तर आज छान गरमागरम ढोकळ्यापासून केली होती, नंतर मग लगेच स्वयंपाकाला लागले। कारण कसं मग वाढदिवस म्हटलं की आपण थोडं मंदिरात पण जातो किंवा मग घरच्या देवाला पण नैवेद्य वगैरे दाखवले जाते, मग व्यवस्थित ताट वगैरे पण बनवतो। तर आणि नंतर मग त्यांना पण औक्षण वगैरे केलं जाते म्हटलं, आणि नंतर मग त्यांना पण छान असं ताट वगैरे रेडी करून देऊया। तर असा आजचा प्लॅन होता। आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि छान असं ताट वगैरे रेडी केलं। आणि खरंच आज ना खूपच जास्त टेस्टी भाज्या झाल्या होत्या, का बरं काय माहिती। आणि नंतर मग छान जेवण वगैरे केलं आणि मग सायंकाळी ना आमचा असा प्लॅन होता की थोडं कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया, पण त्या अगोदर आम्हाला जायचं होतं गौशालेमध्ये। कारण कसं आहे नेहमी आम्ही म्हणतो की जायचं म्हणजे सॅटर्डेला जायचं किंवा संडेला जाऊया असं फिक्स ठरलेलं असतं, पण काही ना काही काम येतं आणि ते राहूनच जातं। पण कसं वाढदिवस म्हटलं की त्या दिवशी आपण आवर्जून टाईम काढतो आणि जातोच, आणि तिथे गेल्यावर ना खरंच खूपच जास्त प्रसन्न वाटत होतं। खूप छान अशा गाय वगैरे सगळे होतं, चारा वगैरे घातला गाईला वगैरे, आणि मनालाही खूप जास्त प्रसन्न वाटतं। तर असं होतं। तर आता जायचं होतं बाहेर जेवण करायसाठी असा प्लॅन होता, बट आता भरपूर असं बाहेर पाऊस सुरू आहे, तर बघूया कसं काय होतं। तर जे पण रुटीन आहे ते तुमच्यासोबत असं शेअर करते। चलो, तर इथे ना छान अशी थाळी वगैरे होती, जेवण वगैरे केलं आणि मग छान असं पान वगैरे पण खाल्लं। आता कसं आहे आपल्याला कोणी एक दिवस जरी आयतं दिलं तर आपलं तर म्हणजे फुल एन्जॉयमेंट झाल्यासारखं होते, पण लहान मुलांचं तसं नसतं। त्यांना काही खेळणी वगैरे मिळाली की त्यांना त्याच्यातच खूप जास्त एन्जॉय वाटतं। तर म्हणून म्हटलं चला आता आपलं तर सगळं झालं आहे, पण आता तिला ना छान असं काहीतरी गेम वगैरेच्या ठिकाणी नेऊया, म्हणून तिला छान इथे मॉलमध्ये आणलं होतं। तर इथे भरपूर प्रकारचे गेम्स वगैरे होते आणि मग इथे ना लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत छान असं होतं। तर मी म्हटलं चला हिला सायूला पण तिथे घेऊन जाऊया, आणि तिने खरंच खूप जास्त तिथे धमाल केली आणि घरी जायचं नावच घेत नव्हती। म्हणजे तिला जबरदस्ती आम्ही काढलं की चल बाई आता खूप लेट झाला आहे असं। तर असा काहीसा आजचा दिवस होता। छान खेळणी वगैरे पण ती खेळली, तिचा पण मूड फ्रेश होता। तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा, मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।